मित्रांनो, सध्याच्या काळात एकदम उष्ण वातावरण, जास्त टेम्परेचर आपल्याला तिथं पडलेलं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सध्याच्या काळात केळी किंवा पपई या पिकाची लागवड केलेली असेल तर जास्त उष्णतापासून आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं शेतकरी मित्रांनो, ही जी लागवड आहे तर ही दक्षिणोत्तर लागवड केलेली असल्याचं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, माझ्या समोरची बाजू आहे पूर्व, माझ्या पाठीमागची बाजू आहे पश्चिम, इकडची बाजू आहे दक्षिण, इकडची बाजू आहे उत्तर। शेतकरी मित्रांनो आपल्याला दक्षिण या बाजूला ताग या पिकाची एक लाईन लागवड करायची। त्याच्यासोबतच जी काही पश्चिम बाजू आहे तर पश्चिम बाजूला सुद्धा आपल्याला एक जी लाईन आहे तर ती बऱ्यापैकी ताग या पिकाची किंवा ताग किंवा दह्यांची लागवड करायची। याचा फायदा काय होणार शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस सूर्य आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेला जाताना पाहायला मिळणार आहे तर ही जी काही आपण दक्षिण साईडला तागाची लागवड केलेली त्याच्यासोबतच पश्चिम साईडला ताग किंवा दह्यांची लागवड केलेली तर या पिकाची जी काही सावली आहे तर ती आपल्याला केळी किंवा पपई या पिकावर पडलेली पाहायला मिळेल आणि निश्चितच उष्णतेपासून आपल्या केळी किंवा पपई या पिकाचं तिथं संरक्षण झालेलं पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, शक्यतो ताग या पिकाचीच लागवड करा, कारण तागाची जी काही सावली असते तर ती अतिशय थंड असते आणि एकंदरीत जी काही उष्णता आहे तर ती मेंटेन होण्यासाठी तिथं आपल्या पिकाला फायद्याची ठरू शकते। मित्रांनो, बऱ्यापैकी जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही ताग किंवा दह्यांची पूर्णपणे काढणी करून शेतामध्ये जर दफनून टाकलं तर एक चांगल्या प्रकारे हिरवळीचं खत सुद्धा तिथं तयार झालेलं पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला फॉलो करून घ्या। तोपर्यंत राम राम।